जग्या, अरे बाबाबद्दल लयच माहिती आहे रे तुला. तुला बाबाची कहाणी माहिती आहे का रे पूर्ण? अरे बाबाची कहाणी पूर्ण म्हणलं ना तर लय चमत्कार व्हायले, लय म्हणजे लय. एवढे मोठे चमत्कार व्हायले की मला तर बापा सांगता सांगता मी मॅड होऊन जाईन, एवढे चमत्कार व्हायले. आणि काहीतरी ध्यानात असतील तर सांग की, मला बी बरं वाटतंय रे बाबाचं ऐकलं की. तुला कहाणी सांगू का मग बाबाची? पण एकदा बापा बाबाला मला एकदा दर्शन घेवते. जय जय गुणवंत बाबा, तुम्हाला नमस्कार करतो हो देवा. मी तुमची कहाणी या गण्याला सांगून राहिलो बाबा. काय मग चुकलं गिकलं तर माफ करा बाबा. मी कहाणी आता याला जग्याला सांगणं सुरू करतो. सांगणारे गुणा बाबा सांग, काय नाही करत ना सांगणं तू कहाणी मला. ऐक मग कहाणी आता. हा काळ होता पाय 1930 सालातला. किती? 1930 सालातला. त्यावेळेस काय झालं होतं की लोकांजवळ काय राहत होतं, ढोरं वासरं जनावर राहतात. मस्त लोक लग्न बी बैलगाड्यांनी नेत होते. आणि काय होत होते माहिती का, हे गॅस चुला काहीच नव्हतं बरं त्या टायमाला. चुलीवर स्वयंपाक राहायचा, अशा खमक भाकरी यायच्यात ना चुलीवर. असा काळ होता तो. लोक वावरात जात होते, तिकडून जळतण घेऊन येत होते. कोणी बकऱ्या चारायला राहत होतं, कोणी ढोरं चारायला राहत होतं. आमच्याकडे बी बकऱ्या होत्या. मी बी मै आजोबा बी बकऱ्या चारत होते त्या टायमाला. हाव का रे. ते 1930 सालात काय झाले सांगू का तुला. हे पाय, दोन गावाचा संबंध आहे याच्यात. एक आहे लाखनवाडी आणि एक आहे शिंदी सोमटाणा. लाखनवाडी हे गुणवंत बाबाच्या मामाचं गाव आणि शिंदे सोमटाणा आहे गुणवंत बाबाचं गाव. आणि या दोन गावाचा संबंध कसा आला तर पुढं पाय. आता मी सांगतो तुला, सण सण सांगतो पाय. सांग बरं, सांग पटपट सांग मला. आता शिंदे सोमटाणा जे गाव आहे की नाही, त्या गावात आहे की नाही संपत पिता म्हणजे कोण? गुणवंत बाबाचे वडील. यायला होते 3 भाऊ, सदू, मुकिंदा आणि देवमन. आणि त्याच्या बापाचं नाव काय होतं? गोमटेराम गडेकर. काय नाव होतं? गोमटेराम गडेकर. आणि मायचं नाव काय होतं? शेंगीबाई. काय नाव होतं? शेंगीबाई. हे काय गुणवंत बाबाचे आजी आणि आजोबा, बर का. बर, मग काय झालं रे पुढं? अरे जे गोमटेराम घडेकर होते का नाही, त्याला शेष नागाची सवारी भरायच आहे. आणि ती पंचमीला काय वाजायची सवारी सुटा जाय पाय. आणि अशी सवारी खेळा जा, अशी सवारी खेळा जा, अशी सवारी खेळा जा. आणि त्याची सवारी पाहण्यासाठी खेड्या पाड्यातले लोक येत होते. कुठं? शिंदे सोमटाण्या गावात. हाव का रे, सवारी होती का त्याला शेषनागाची? अन बाप्पा, गुणवंत बाबाच्या आजोबाला सवारी होती शेषनागाची. मग काय झालं? 1930 सालात एके दिवशी अशी सवारी भरली, खेड्या पाड्यातले लोक सवारी पाहायला आले. आणि त्या सवारीमध्ये शेषनागानं काय, ती गोमटीबाई होती ना, ते गुणवंत बाबाची आजी शेंगीबाई गोमटीबाईने गोटीराम घडेकर तर ते वडील झाले. शेंगीबाईला बोलवलं तिथं. आणि शेंगीबाईला सवारी बोलली. काय बोलली माहिती का? जन्म घेणे म्हणे बाबा मला धरतीवर, आणि तुमच्या घडेकर कुळात स्वीकार सारखा का म्हातारे मला. म्हणजे काय म्हणून राहिला मला समजलं नाही. ती सवारी शेषनागाची सवारी आहे ना, त्या शेंगीबाईला म्हणली की मला या धरतीवर जन्म घेणे, पण कोणाच्या? तुमच्या कुळात जन्म घेणे, पण मला स्वीकारशील का ग बाई तू, असं म्हणले ते. असं मग काय झालेलं पुढं? मग गोमटीबाई शेंगीबाई म्हणाली की बापा तुम्हाला यायचं तर या आमच्या कुळात, पण माणसाच्या रूपात या बरं. तुम्ही शेषनागाच्या रूपात या तर आम्ही कसं सांभाळ करावं बरं तुमचं? बरोबर आहे गड्या, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर ती सवारी चालली गेली. मग गोमटीराम घडेकर काय म्हणते शेंगीबाईला की का ग ती सवारी होती, भरली होती, तेव्हा काय सांगितलं? तर मग त्याने सांगितलं की बा आम्ही तुमच्या कुळात जन्म घेणार आहे, असं. पण काय झालं होतं माहितीये का? सदा, मुकुंदा आणि देवमन या 3 जणांचं लग्न झालं होतं. फक्त संपतचं लग्न बाकी होतं. म्हणजे गुणवंत बाबा आहे ना, त्याचे बाबा आहे ना संपत पिता, त्याचं लग्न बाकी राहिलं होतं. असं. मग रे पुढं? मग काय, एक दिवस संपत पिता काय केलं की ढोरं घेऊन गेला वावरात जनावर घेऊन चारायसाठी.
आणि तिथं ज्या डोरात घुसला ना साप शेषनाग मोठा होऊन लगे असा मोठाच्या मोठा होऊन असा शेषनाग आला ना भाऊ, असा समोर आला सर 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 सर. बापरे, शेषनाग आला होता का रे भाऊ? शेषनाग काय म्हणे माहितीये का तुला? म्हणे ज्याच्या पोटी मला जन्म घ्यायचा तेव्हा पिता पाहायला आलो म्हणे मी. म्हणजे ज्याच्या पोटी मला जन्म घ्यायचा तेव्हा पिता कसा आहे त्याला शेवटचं पाहायला आलो म्हणे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचा पुत्र होईल म्हणून त्याच्यासाठी शेषनाग पाहायला आला होता संपत पिताला, म्हणजे गुणवंत बाबाच्या वडील आलं. असं लय डेंजर कहाणी आहे रे गडी. आणि मग काय झालं ते शेषनाग समोर येऊन संपत पितानं दर्शन घेतलं आणि शेषनाग मग चालले गेला. आणि घरी आल्यावर आई वडिलांना सांगितलं. मग आई वडील म्हणे बाबा आता ताबडतोब सोयरीक करायची आपल्याला, लगे या संपतरावाची ताबडतोब सोयरीक करून टाकू आपण. बर मग पुढं मग सोयरीक पाहायची तर कुठं पाहायची बा? मग लाखनवाडीत वानखडे परिवार होता. संपत वानखडेची लेक होती सुलाई, म्हणजे गुणवंत बाबाची आई. मग ते म्हणत की जाऊ म्हणे बा आपण तिकडं. पण सुलाई माईचे आता पाय सुलाई माईचं कसं होतं वागणं होतं ते तुला सांगतो आता. कसं रे बापा, पहिले आपण सांगितलं आता शिंदे सोमठाण्याचं, आणि आता सांगतो तुला लाखनवाडीचं सुलाई माईचं. आता सुलाई माय वानखडे परिवाराची लेक होती. आणि ती लाखनवाडीत काय होतं, सर्वात पहिले कुशल बाबाचं मंदिर नाही का तू पाहिलं? त्या मारुतीच्या मंदिराच्या समोर पुढे एक लहान मंदिर नाही का कुशल बाबाचं, तर तेव्हा कुशल बाबा जीव जागत होते. तर सुलाई माय रोज कुशल बाबाच्या दर्शनाला जाय. बापा माझं कल्याण करावं बाबा, बाबा मावर लक्ष ठेवावं बाबा, असं म्हणजे बाबा मा कुळाचा उद्धार करावं बाबा, असं करे. हो, तुला माहिती साधी बोळी होती. सकाळ संध्याकाळ भजन मनातल्या मनात म्हणत राहायची, दर्शन घ्यायची, कोणाला काही बोलत नसे राहायची, शांत स्वभावाची होती. मग एक दिवस काय झालं माहिती का, कुशाल बाबाचं दर्शन घेत असताना कुशाल बाबा बडबडले. बडबडले म्हणजे काय, कुशाल बाबा असं माणसासारखं बोलत नव्हते, काही कोड्यात बोलत कोड्यात बाबू. तर मग कुशाल बाबा बडबडले, म्हणे का तो पोटीन हाड्या आणि राहीन जंगलात गड्या. हाड्या म्हणजे काय, गुणवंत बाबाचं नाव होतं, नाव घेतलं हाड्या. तो पोटीन म्हणे हाड्या आणि राहीन जंगलात गड्या, आणि तिथून जग चालवून गड्या तो लय कल्याण करण या जगाचा उद्धार करण असं सांगितलं होतं कोणा कुशाल बाबानं. पण कुशाल बाबाचं कोड कोणाला समजलं नाही. मग काय झालं रे बाबा पुढं, तुला एक गोष्ट सांगू का? जेव्हा जेव्हा या धर्तीवर पाप होते ना बाबू, तेव्हा तेव्हा कोणी ना कोणी संत जन्म घेते. जसं की साई बाबा, गजानन बाबा, स्वामी समर्थ महाराज, बाळू मामा. तसंच आता गुणवंत बाबा आता जन्माला येणार आहे. तो पुढे सांगतो काय काय झालं तर.